महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी समाज बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय संविधान। आम्ही आज एका ऐतिहासिक स्थळावर उभे आहोत, ज्या स्थळाची प्रेरणा या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी हजारो वर्ष आम्हाला प्रेरणा देण्याचं काम करेल। झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये ज्या आमच्या पूर्वजांनी, ज्यामध्ये पूर्वीचे महार आहेत, मातंग आहेत, मुस्लिम आहेत, अन्य जाती समूहातील शूर योद्धे आहेत, या योद्ध्यांनी मोठा पराक्रम करून या देशातल्या पेशवाईला गाडून टाकण्याचं काम केलेलं आहे। आणि तेव्हापासूनच आमच्या गळ्यातलं गाडगं आणि पाठीमागचा झाडू बंद झालेला आहे। बाबासाहेबांचं संविधान आल्याच्या नंतर आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी या ठिकाणी अवकाश मिळाला, मानवी अधिकार मिळाले। आज या पुढच्या काळामध्ये आम्हाला साधन संपत्तीच्या लढाईसाठी कंबर कसावं लागणार आहे। आणि या साधन संपत्तीच्या वितरणाचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण या विषयाकडे पाहतो। जोपर्यंत या विषयाचं अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी शेवटच्या स्थानावर असलेला माणूस आपल्या संविधानिक हक्काला प्राप्त करू शकत नाही। आणि जोपर्यंत त्याला संविधानिक हक्क प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत तो माणूस सन्मानानं, आत्मसन्मानाचं जीवन स्वावलंबी जगू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। तेलंगणा, हरियाणा, कर्नाटका, पंजाब, आंध्र या राज्याने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केल्याच्या नंतर तो समाज आता मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्याला संधी मिळालेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचा हा लढा गेल्या अनेक 30-35 वर्षापासूनचा आहे। आम्ही लाठीचार्ज सहन केला, रक्त सांडलं, महाराष्ट्राने हे अनुभवलेलं आहे। 27 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर वज्रमुठ आंदोलनाची आपण हाक दिलेली आहे। सरकार यासाठी टाळाटाळ करण्याचं काम करत आहे। आणि दुसरीकडे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं तर दलितांमध्ये मोठी फूट पडेल, अशा प्रकारचा खोटा प्रचार करून बाबासाहेबांच्या समतेच्या विरोधामध्ये वर्तन करण्याचं काम आणि भूमिका मांडण्याचं काम आपलेच बांधव करीत आहेत। ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये जर मातंग असतील, जर पूर्वीचे महार असतील, जर मुसलमान असतील, जर अन्य जाती समूहाचे लोक असतील, तर या वर्गीकरणाच्या लढाईमध्ये सुद्धा ती सगळी माणसं असली पाहिजेत। आपणाला या ठिकाणी बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समतावादी समाज रचना उभी करायची असेल तर सर्वांना समान संधी मिळणं अनिवार्य बाब आहे। आणि या बाबीकडे मानवतावादी दृष्टिकोनातून आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे। आरक्षण उपवर्गीकरणाचा हा विषय संघाच्या षड्यंत्राचा भाग आहे, अशा प्रकारचा एक मोठा अपप्रचार होतो आहे। तो जाणीवपूर्वक आणि मुद्दाम होतो आहे, याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। बंधूंनो, आपल्याला फुलेंच्या दृष्टिकोनातून, बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून, लहुजींच्या दृष्टिकोनातून संविधानामध्ये असलेल्या तरतुदीच्या अनुषंगानं या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी असलेला माणूस सुद्धा आपला भाऊबंद आहे आणि तो या देशाचा नागरिक आहे। आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांना सगळ्या प्रकारच्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत। सरकार वेळ काढूपणा करत असेल, सरकार भांडण लावण्याचं काम करत असेल, तर या सगळ्या षड्यंत्राला आपण समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रातला मातंग समाज तो हिंदुत्ववादी आहे, संघाच्या कच्छेपी लागलेला आहे। मी जाणीवपूर्वक जबाबदारीनं या शूर योद्ध्याच्या पराक्रमाला नमन करून, वंदन करून महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना शब्द देतो, महाराष्ट्रातला मातंग समाज दूध खुळा राहिलेला नाही। महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या वाट्याला सुद्धा तेवढेच ज्या काळामध्ये पेशवाईमध्ये अनन्य स्वरूपाचे अत्याचार आले होते, तोंड द्यावं लागलं होतं, अमानुषपणाची वर्तणूक भोगावी लागली होती, त्याची जाणीव मोठ्या प्रमाणात आहे। आणि ती गुलामीची पुनरावृत्ती आम्ही कदापि होऊ देणार नाही, ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे, नैतिक जिम्मेदारी। आणि म्हणून वर्गीकरणाच्या लढाईमध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, रामदास आठवले साहेब असतील, महाराष्ट्रातले विद्वान सर्व मान्यवर असतील आणि समाज बांधव असतील, त्या सर्व समाज बांधवांनी वर्गीकरणाच्या लढाईला सपोर्ट केला पाहिजे, नव्हे मोठ्या प्रमाणात स्वागत केलं पाहिजे। अशा प्रकारचा आग्रह, अशा प्रकारची विनंती मुद्दाम म्हणून मी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या ठिकाणी उपस्थित राहून करत आहे। महाराष्ट्रातला मातंग समाज हा फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचा आहे। महाराष्ट्रातला मातंग समाज संविधानाच्या वर निष्ठा ठेवणारा आहे। महाराष्ट्रातला मातंग समाज इथल्या धर्मांध व्यवस्थेच्या विरोधात काल लढत होता,
आज लढत आहे आणि उद्याही लढणार आहे. आणि हे लढण्यासाठी त्याच्या हातामध्ये उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जी काही ताकद येणार आहे, त्याच्या मुठीमध्ये फुले आंबेडकरी विचार आणि संविधानाची मोठी ताकद असणार आहे. आणि ही ताकद येण्यासाठी या वर्गीकरणाचं समर्थन झालं पाहिजे. महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करून या ठिकाणी वर्गीकरणाचा निर्णय तातडीने होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपले साधनं आणि भाकरी घेऊन सहभागी व्हावं, एवढं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय लहुजी, जय संविधान.